पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा सिनेमा जो आहे 14 नोव्हेंबरला थिएटर्समध्ये जे आहे ते रिलीज होणार होता. परंतु तो सिनेमा जो आहे रिलीज झालेला नाही बघा. त्याचं काय कारण असू शकतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. मला 1-2 माझे मित्र जे आहेत त्यांनी कमेंट केली होती त्यामुळेच मी हा व्हिडिओ जे आहे ते बनवत आहे बघा. आता पाहायला जर गेलं तर हा सिनेमा जो आहे त्याचे शूटिंग जे आहे 3 मार्चलाच जे आहे ते कंप्लीट झाली होती. 3 मार्च 2025ला या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग जे आहे ते पूर्ण झालं होतं. परंतु पाहायला जर गेलं तर 5-6 महिन्याचा कालावधी भेटला. पोस्ट प्रोडक्शन असेल किंवा बाकी सर्व गोष्टी जे साउंड मिक्सिंग असेल किंवा मार्केटिंग असेल या सर्वांसाठी 5-6 महिन्याचा कालावधी भेटला होता. परंतु या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्ण झालेल्या या कालावधीमध्ये जे आहे ते दिसत नाही आहे. त्यामुळेच हा सिनेमा लांबताना दिसतोय. ही कन्फर्म तर न्यूज नाही आहे बघा. मी अंदाजे सांगू शकतो. परंतु या सिनेमाच्या सर्व गोष्टी ज्या आहेत मार्केटिंग असेल किंवा थिएटरमध्ये स्लॉट न भेटणं असेल किंवा एडिटिंग असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत बाकी आहेत. एडिटिंग हे सर्व काही पोस्ट प्रोडक्शनमध्येच येऊन जातं बघा. तर ह्या गोष्टी बाकी असतील त्यामुळेच हा सिनेमा जो आहे आणखी रिलीज झालेला नाही आहे. आणि अपडेट जर द्यायला गेलं तर हा सिनेमा जो आहे यावर्षी रिलीज होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कुठंच या सिनेमाची काहीच रिपोर्ट नाही आहे. फक्त 14 नोव्हेंबरला रिलीज होणार होता एवढं सर्वांना माहिती आहे. आणखी या सिनेमाचं मत जे आहे ते स्पष्ट झालेलं नाही की हा सिनेमा कधी रिलीज होतो कधी नाही. चान्सेस कमी आहेत की हा सिनेमा आता डिसेंबरच्या महिन्यामध्ये रिलीज होईल म्हणून. मला तरी वाटतं की 90% हा सिनेमा जो आहे 2026मध्येच रिलीज होईल. आता बघूयात कधी रिलीज होतो व कधी नाही. परंतु 2026च्या फर्स्ट हाफमध्ये हा सिनेमा जो आहे ते रिलीज होऊ शकतो. फक्त 5% चान्सेस आहेत की हा सिनेमा डिसेंबरच्या एंडपर्यंत जे आहे ते रिलीज होतो. तेही कमीच दिसतं. कारण की हे खूप मोठ्या म्हणू शकतो की आपण ब्रँडचा सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा आता चांगलं मार्केटिंग चांगल्या सगळ्या काही गोष्टी करूनच 2026मध्येच रिलीज होऊ शकतं हे माझं मत आहे. आता की तुम्ही सांगा की तुम्ही या सिनेमासाठी किती एक्सायटेड आहात व किती नाही. थँक्यू.